वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। सो बघा, मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन शेअर करणार आहे। ऍक्च्युअली आपल्याला त्याच डिझाइन बघून कंटाळा येतो, वेगळी, युनिक आणि सगळ्यांपेक्षा काहीतरी हटके दिसणारी डिझाइन बनवायची असते। सो आजची जी काही डिझाइन आहे ही खूप सुंदर आहे, यामुळे नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे आणि बऱ्याचदा आपल्याला कस्टमरला सुद्धा नवनवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते, तर कशी द्यावी सुचत नाही ना। तर आजची ही डिझाइन खूप सुंदर आहे। खरं तर मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी परफेक्ट छान प्रॉपर फिनिशिंग सहित डिझाइन सहज बनवता येईल। त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल, अजून तुम्हाला डिझाइन बनवताच येत नसेल, तरी सुद्धा तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाइन सहजच बनवू शकाल। ठीक आहे, सो चला मग आता आपण वेळ न घालवता आपल्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाइन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित देखील कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल। ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकता की हा छान असा ब्लाउज पीस आहे आणि खरं तर याचा आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचा बॅक पार्ट इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे। सो बघा, मग सगळ्यात आधी आता मी तुम्हाला याचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात येईल। तर या ब्लाऊजची उंची आहे 12.5, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 13.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण इथे 2.5 इंचाची गळा रुंदी, 2.5 इंच शोल्डर प्लस त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन, असं टोटल 5.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। आणि याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण 5.5 इंच घेतला। त्यानंतर क्रॉस मध्ये 1.5 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। इथून घेतलेला आहे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन। तुम्हाला जर मार्जिन एक्स्ट्रा हवं असेल तर तुम्ही 2 इंच सुद्धा घेऊ शकता। सो अशा पद्धतीने मापे टाकून हा बॅक पार्ट इथे आपण ऑलरेडी कटिंग करून घेतला आणि आता मी तुम्हाला आपली गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती अस्तरच्या बॅक पार्टवर सगळ्यात आधी आपण करणार आहोत, तर ती कशी तर ते बघूयात। सो बघा, तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं। इथे गळा आहे 10, अर्धा इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 10.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। यानंतर पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून आपल्याला इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे, तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने हा बॉक्स ड्रॉ करून घ्यावा लागतो। त्यानंतर तुमचा जो काही गळ्याचा आकार असेल तर तो इथे ड्रॉ करायचा। तर आज आपण पंचकोनी गळ्यावर डिझाईन बनवणार आहोत। तर बॉक्सच्या साईडने बघा, जवळजवळ 1 इंच मी बाहेर काढलेला आहे आणि त्यानंतर वरच्या साईडला अशा पद्धतीने आपल्याला शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे। तुम्हाला जर यापेक्षा अजून डीप हवा असेल तर तुम्ही घेऊ शकतात, बट एवढा डीप सुद्धा सफिशियंट आहे, त्यामुळे मग मी इथे एवढंच ठेवणार आहे। ठीक आहे, आता आपली गळ्याची मार्किंग तर झालेली आहे। सो आता आपण इथे कटिंग करून घेऊयात, पण त्याआधी आपल्याला अजून एक मार्किंग करायची आहे। तर बघा, इथून वरच्या साईडला मी 2 इंचाला मार्किंग केलेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला ना इथे हा शेप अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचा आहे। ठीक आहे, तर इथे आपल्याला डिझायनर पॅच बनवायचा आहे। सो ते पुढे तुमच्या लक्षात येईलच, पण आता सध्या फक्त मार्किंग लक्षात राहू द्या। आणि आता परफेक्ट अशी मार्किंग आपली इथे करून झाली। सो आता आपण कटिंग करून घेऊयात। तर बघा, मग सगळ्यात आधी जो काही कडेचा पंचकोनी शेप आहे तर तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे आणि मधला शेप कॅनव्हास पेपर लावून बनवायचा आहे। सो ते पुढे तुमच्या लक्षात येईलच। ठीक आहे, आतापर्यंत फक्त एवढंच लक्षात राहू द्या की जो आपला मेन गळा आहे तर तो आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। त्यानंतर आता हा जो काही मधला शेप आहे ना तर तो सुद्धा सध्या आपण इथे कटिंग करून ठेवूयात, जेणेकरून पुढे आपल्याला डिझायनर पॅच बनवणं इझी जावं यासाठी। सो बघा, मग फायनली अशा पद्धतीने आपली गळ्याची मार्किंग आणि कटिंग झालेली आहे। तर आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। त्यासाठी मेन फॅब्रिक मी सरळ ठेवलं, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवून घ्यायचा आहे। सेंटरला एक पिन लावायची आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक, अशा टोटल 3 पिन आपल्याला इथे लावून घ्यायची आहे। त्याचबरोबर इथे आपल्याला गळा रुंदी सुद्धा चेक करायचं आहे, कारण ती जास्त स्प्रेड व्हायला नको। जर जास्त स्प्रेड झाली तर लगेच आपले शोल्डर उतरतात। त्यानंतर सगळ्यात आधी आता गळ्याच्या साईडने साधारणतः 0.5 इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत इथे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे।
टीप मारताना मार्जिन अजिबात कमी जास्त होणार नाही, आपली टीप पुढे मागे होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण आता संपूर्ण डिझाईन किंवा ब्लाऊजचं लुक हे आपल्या गळ्यावर डिपेंड आहे आणि गळ्याची फिनिशिंग प्रॉपर येणं खूप गरजेचं आहे. आणि फायनली अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक टीप मारून घेतली. आता यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच मार्जिन ठेवत टीप मारून घेऊयात. या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पाड दोन्हीही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि इथे आपल्याला गळापट्टी किंवा कमरपट्टी लावण्याची गरज पडत नाही. त्यानंतर कमरेच्या साईडला जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपण कटिंग करून घेतलं आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे तर इथे आपण कटिंग करून घेऊयात. ठीक आहे. सो बघा, मग आता कटिंग करताना काहीच एक्स्ट्राचं मार्जिन आपल्याला इथे ठेवायचं नाहीये. अगदी जेवढं अस्तर आहे ते लेवलमध्ये कट करायचं आणि यानंतर गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स कानाकोपऱ्यावर सुद्धा, जेणेकरून आपण ज्यावेळेस हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट असा फोल्ड व्हावा. आपल्याला जसा गळ्याचा आकार हवा आहे तसाच यावा, त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. फक्त कट्स मारताना मेन बॅक पार्टला आपला चुकून एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची. आणि या पद्धतीने हा बॅक पार्ट इथे आपण सरळ करून घेतलेला आहे. यानंतर आता याचा कमरेचा पार्ट, गळ्याच्या साईडचा पार्ट अगदी व्यवस्थित बाहेर काढून सेट करून घ्यायचा आहे. आणि सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे इथे दाबटीप. सो बघा, मग आता इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. असंही मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग करताना खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगत आहे आणि पुढेही सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर परफेक्ट फिनिशिंगचे डिझाईन बनवता येईल. ॲक्च्युली मी नेहमीच सांगत असते की फक्त डिझाईन बनवणं किंवा ब्लाऊज स्टिच करणं इम्पॉर्टंट नसतं, तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित स्टिच करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. त्यामुळे मी तुम्हाला नेहमीच आपला कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ असो किंवा डिझाईनचा असो फिनिशिंगच्या टिप्स सांगतच असते, तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करत चला. आणि बघा, इथे खरं तर कमरेच्या साईडला सुद्धा आपण दाबटीप देऊन घेत आहोत. आणि फायनली आपला गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित रेडी झालं. यानंतर आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, फुगा येणार नाही, तिरकं जाणार नाही, तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची. आणि फायनली ते जोडून झालं. यानंतर जे काही मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला परफेक्ट बॅक पार्ट रेडी होईल पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचा कट करतो, जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करणं इझी जावं. त्यामुळे मग आता आपण इथे हा पार्ट परफेक्ट असा रेडी करून घेतलेला आहे. ठीक आहे. आय होप सो तुमचं इथपर्यंत लक्षात आलं असेल. आणि आता आपण पुढची डिझाईन बनवायला इथे सुरुवात करूयात. तर हा जो काही पॅच आहे ना, तर यासाठी आपल्याला खरं तर अस्तर आणि कॅनव्हास पेपर दोन्हीही लागणार आहे. तर इथे मी कॅनव्हास पेपर घेतला, डबल फोल्ड करून ठेवलेला आहे आणि जो काही आपला अस्तरचा पार्ट होता तर तो ठेवून एक्झॅक्टली आहे तशी सगळ्यात आधी आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. तीच मार्किंग दुसऱ्या साईडला दिसते फेंट, तर ती सुद्धा आपण इथे डार्क करून घेतली. त्यानंतर कडेकडेने थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून आपण कट केलेलं आहे. वरच्या पार्टला फक्त पाव इंच एवढं किंचितचं मार्जिन ठेवायचं आहे. त्यानंतर त्यासाठी आपल्याला अस्तर लागणार आहे, तर ते पुरतंय की नाही ते चेक करूयात. आणि त्यानंतर पॅचसाठी आपल्याला मेन फॅब्रिक म्हणजे जो काही ब्लाऊजचा कपडा आहे तर तो सुद्धा लागणार आहे. सो तो सुद्धा आपल्याला कट करायचा आहे. आता बघा, मी अस्तरचा पार्ट इथे कट करून घेतलेला आहे. सो सध्या आता हा साईडला ठेवते आणि मेन फॅब्रिकचा एवढा पार्ट घेतलेला आहे. आता छोट्या छोट्या प्लेट्स टाकत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे, कारण की हा जो काही पार्ट आहे तर हा आपल्याला प्लेटेड बनवायचा आहे. सो अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक एक एक प्लेट सेट करायची आहे. खरं तर दोन्ही साईडने टीप मारायची आहे, पण आधी एकाच साईडने आपल्याला मारता येणार आहे. लगेच काय आपल्याला दोन्ही साईडने ते सोबतच होणार नाहीये. एक एक प्लेट्स टाकल्यावर दुसऱ्या साईडला जर तुम्हाला पिना लावायच्या असेल तर तुम्ही लावू शकता, बट मी काही लावल्या नाही. आणि आता त्याच प्लेट्स दुसऱ्या साईडला सेट करत करत सुद्धा आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. घडी वगैरे अगदी व्यवस्थित चेक करायचं आहे, कारण की आपल्या ह्या प्लेट्स दोन्ही साईडनी व्यवस्थित एकसारखे येणं खूप गरजेचं आहे. सो म्हणूनच. आणि बघा, मग अगदी व्यवस्थित सावकाशपणे मी इथे एक एक प्लेट्स पकडत टीप मारून घेतलेली आहे.
आता यानंतर काय करायचं आहे, सेंटरला पण आपण एक सध्या टीप मारूयात, म्हणजे संपूर्ण पॅच तयार करणं आपल्याला सोपं जावं खरं तर यासाठी. ठीक आहे, जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इस्त्रीने सुद्धा इथे प्रेस करू शकतात, पण मी मध्यभागी एक सध्या टीप मारून घेतलेली आहे. ठीक आहे, आता हा पार्ट आपला रेडी झालेला आहे. कॅनव्हास पेपर, अस्तर सगळंच तयार आहे. प्लेटेड पार्ट आधी वरती ठेवायचा, म्हणजे सगळ्यात खाली ठेवायचं खरं तर. त्यानंतर त्यावर आपण ठेवलेला आहे अस्तरचा पार्ट आणि त्यानंतर त्यावर आपल्याला ठेवायचं आहे कॅनव्हास पेपर. आणि सगळ्यात आधी बघा मग वरच्या साईडला आपण इथे सिंपल अशी जी काही मार्किंग होती एक्झॅक्टली त्यावरच टीप मारून घेतली. त्यानंतर एक्स्ट्राचं इथे कट करायचं आहे आणि हा जो काही आपला वरचा पोर्शन आहे तिथे आपल्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हे सरळ करू तर जसा हा शेप आहे तसाच यावा यासाठी. आणि बघा मग अगदी व्यवस्थित आपल्याला तो सरळ करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर इथे द्यायची आहे आपल्याला दाबटीप. तर इथे सुद्धा दाबटीप देताना आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, म्हणजे अगदी प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपला हा शेप रेडी होईल. आणि फायनली आपण इथे अगदी व्यवस्थित टीप मारून घेतलेली आहे. आता यानंतर आपला जो काही कॅनव्हास पेपर आहे ना, बरोबर त्याच लेवलमध्ये इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. बघा म्हणजे तो आपल्याला कॅनव्हास पेपर दिसतोय तर अगदी व्यवस्थित काटोकाट आपण टीप मारून घेतली. आता यानंतर जे काही एक्स्ट्राचा आहे ना तर ते आपण इथे कट करून घेऊयात, म्हणजे आपला हा छान परफेक्ट असा पॅच रेडी होऊन जाईल आपल्याला बॅक पार्टला जोडण्यासाठी. ठीक आहे, सो बघा मग आता हा तयार झालेला जो काही पार्ट आहे ना तर त्याच्या मध्यभागी मी टीप मारते. मग अशी आपण मारलीच होती टीप, पण पुन्हा एकदा व्यवस्थित टीप मारून घेते. आणि ही थोडीशी अलीकडे झाली होती तर ती स्टिच ओपनरने तुम्ही काढू शकता. ठीक आहे, आता हा तयार झालेला पॅच आपल्याला इथे लावायचा आहे. सो बरोबर सेंटर पॉईंट मॅच करायचा आहे, दोन्ही साईडने अगदी व्यवस्थित बघायचं आहे. आणि इथे तुम्ही पिना सुद्धा आधी लावून ठेवू शकतात. मी एक साईडने पिन लावून घेते म्हणजे स्टिच करणं इझी जाईल आणि दोन्ही पण एकाच लेवलमध्ये होईल. सुरुवातीला बघा इथे डबल टिप देऊन अगदी प्रॉपर असं लॉक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग अगदी व्यवस्थित थोडं थोडं पकडत पकडत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. तुम्ही संपूर्ण दोन्ही साईडला इथे पिन लावून ठेवू शकतात, म्हणजे तुम्हाला जोडणं ते इझी जाईल. ठीक आहे, आणि इथे शेवटी पण बघा पुन्हा डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचं, म्हणजे तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही. सो अशा पद्धतीने आपण इथे हा पॅच लावून घेतलेला आहे. आता यानंतर इथे आपल्याला एक लेस यूज करायची आहे. खरं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात, बट मी साडीला मॅच होणारी गोल्डन आणि थोडीशी पिंकिश कलरची लेस घेतलेली आहे. ही समोसा लेस आहे, खूप ट्रेंडिंग आहे आणि ह्या छानशा सुंदर कलर कॉम्बिनेशन मध्ये खरं तर आपली डिझाईन तयार होईल आणि या लेसमुळे आपल्या डिझाईनला अजून सुंदर असं लुक सुद्धा येईल. कानाकोपऱ्यावर लेस अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक फोल्ड करायची आहे, जेणेकरून आपला मेन जो काही पंचकोनी शेप आहे तर तो बिघडायला नको. बऱ्याचदा असं होतं की गळ्याचा आकार असा खूप छान येतो, पण लेस व्यवस्थित न लागले गेल्यामुळे मग आपली फिनिशिंग बिघडू शकते. सो तसं होऊ देऊ नका. मी इथे अगदी सावकाशपणे लेस लावून घेतलेली आहे. लेसच्या दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. खरं तर मी नेहमीच सांगत असते, लेस जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप द्यायची. त्याचे 2-3 फायदे असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि त्याहीपेक्षा इम्पॉर्टंट म्हणजे फिनिश खूप सुंदर येते. त्यानंतर बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात. सो सेंटरपासून 4.5 आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग केलेली आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा जी मार्किंग केली त्यावर फोल्ड करून तिरका टक्स टाकायचा आहे. टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आणि सुरुवातीला सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं आहे, जेणेकरून टक्स अगदी परफेक्ट होतील आणि ते लवकर खराब सुद्धा होणार नाही. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा मी इथे टक्स टाकून घेतलेले आहे. ठीक आहे, आणि फायनली अगदी परफेक्ट प्रॉपर असे दोन्ही साईडनी टक्स टाकले. टक्स व्यवस्थित आले तर फिनिशिंग खूप सुंदर येते आणि फिटिंग सुद्धा परफेक्ट बसते. त्यामुळे टक्स सुद्धा परफेक्ट टाकणं खूप गरजेचं आहे. आता यानंतर आपल्याला खरं तर ना इथे नॉट लावून घ्यायची आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जर कापडी नॉट तुम्हाला बनवायचे असेल तर तुम्ही बनवू शकतात, बट इथे आपण रेडीमेड गोल्डन कलरचे नॉट यूज करणार आहोत आणि त्याला सिंपल असे फॅब्रिकचे लटकन सुद्धा बनवणार आहोत. जर तुम्हाला फॅब्रिकचे लटकन रेडीमेड लावायचे असेल तर तुम्ही लावू शकतात. बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकारचे डिझायनर लटकन्स मिळतात. खरं तर ते कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे आणि फॅब्रिक पासून सुद्धा तुम्ही अगदी छान सिंपल झटपट तयार होणार लटकन बनवू शकता. त्याचा फायदा हा असतो की हे लटकन लवकर खराब होत नाही आणि बरेच कस्टमर असे सुद्धा असतात की त्यांना फॅब्रिकचे लटकन आवडतात, म्हणजे कस्टमरच्या चॉईसवर ते डिपेंड असतं. आणि असंही आपल्या चॅनलवर ना लटकन डिझाईनचे अजून बरेचसे व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे आणि याही पुढे करतच राहील, जेणेकरून तुम्हाला सुद्धा
आयडिया येईल. ठीक आहे. सो बघा मग आज आपण जे काही लटकन बनवत आहोत ना, तर ती सुद्धा खूप सोपी पद्धत आहे. सिंपल फक्त फोल्ड करून टीप मारलेली आहे, एक्स्ट्राचं कट करायचं आहे आणि आता हे सरळ करून मी तुम्हाला दाखवते की लटकन किती सुंदर झटपट कमी टाइममध्ये तयार होतं. अगदी फुलाच्या पाकळीसारखे लटकन तयार झालेले आहेत आणि आता ते बॅक पार्टला लावून घेऊयात. तर बघा मग शोल्डरपासून 2.5 ते 3 इंच खाली आपल्याला ते लावायचं असतं आणि त्यावर आपल्याला डबल टिप देऊन लॉक करायचं, जेणेकरून तिथून ते निघणार नाही. एक साईडचे लावून झाले की तीच मार्किंग दुसऱ्या साईडला करायची आणि तिथे सुद्धा ना अगदी बरोबर डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचे आहे, जेणेकरून ते बरोबर एकाच लेवलमध्ये लागले जातील आणि फिटिंग फिनिशिंगला प्रॉब्लेम सुद्धा नक्कीच येणार नाही. अशा पद्धतीने नॉट लावून झाले, सिंपल फॅब्रिक बनवले. यानंतर आता ना कमरेच्या साईडला सुद्धा आपल्याला ही लेस लावायची आहे. तुम्ही नाही लावली तरी सुद्धा चालेल, पण मी लावते आणि आता सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे. कमरेच्या साईडनी लेस लावल्याने काय होतं की ब्लाऊज डिझाईनला अजून सुंदर असं लुक येतं. फक्त आधीच बॅकला टक्स टाकून घ्यायचे आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ह्या लेसला सुद्धा मी दुसऱ्या साईडने टिप देते. मी मगाशीच त्याचं रिझन तुम्हाला सांगितलं आहे. अशा पद्धतीने अगदी छान अशी कमरेच्या साईडला, गळ्याच्या साईडला लेस लावून झालेली आहे. आणि यानंतर आता आपल्याला ह्या जो काही पॅच आपण मध्यभागी बनवलेला आहे ना, तर तिथे मणी लावायचे आहे. सो गोल्डन मणी मी घेतलेले आहे. त्या मण्यांमध्ये खूप वेगवेगळी साईज असते. मी खूप छोटी किंवा खूपच मोठी घेतली नाही, तर मीडियम साईजचे इथे मणी घेतलेले आहे. सुई धाग्याने ते आपल्याला ओवून घ्यायचे आहे आणि इथे सेंटरला लावायचे आहे. तुम्ही एक एक पॅक करू शकतात किंवा एकाच टाइमला ओवून सुद्धा पॅक करू शकतात. तर मी एक टाइमलाच ओवून घेतले आणि इथे ना सुई धाग्याने अगदी व्यवस्थित गाठ टाकून घेते, म्हणजे ते पॅक होतील आणि तिथून निघणार सुद्धा नाही. आणि खरं तर आता आपण जे काही गोल्डन मनी लावलेले आहेत, त्यामुळे आपली डिझाईन अजूनच सुंदर अशी नक्कीच दिसणार आहे. आणि बघा मग आता हे नॉटही बांधून घेते आणि फायनली ना खरं तर आपली पंचकोनी गळ्यावर खूप सुंदर ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन इथे रेडी झालेली आहे. सो जवळून तुम्हाला जरा लुक दाखवते, म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. तर बघा मग मी म्हटल्याप्रमाणे छान असे मणी लावलेले आहे सेंटरला. एक एक प्लेट्स होते ना बरोबर तिथे. त्यानंतर लटकन सुद्धा सिंपल असे बनवले आहे. सुंदर कलर कॉम्बिनेशनची लेस सुद्धा इथे यूज केलेली आहे आणि खरं तर कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशनमुळे आपली ही डिझाईन अजूनच छान अशी उठून दिसते. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस सुद्धा यूज करू शकतात. तशी गोल्डन कलरची लेस सुद्धा कशावरही इझिली मॅच होते. पण मला असं वाटतं की या लेसमुळे आपली ही डिझाईन अजूनच छान दिसते. अगदी झटपट तयार होणारी पंचकोनी गळ्यावरची ही ब्लाऊज डिझाईन आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. असंही मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे संपूर्ण कटिंग स्टिचिंग. म्हणजे कसं, जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल आणि अजून डिझाईन तुम्हाला बनवता येत नसेल, तरी सुद्धा तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन नक्कीच बनवू शकता. इतक्या सोप्या पद्धतीने संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो या पद्धतीने तुम्ही डिझाईन बनवून बघा, नक्कीच तुम्हाला जमेल आणि आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा ही डिझाईन नक्कीच आवडेल. सो अशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. सो बघा मग फायनली खूप सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. तसं बघायला गेलं तर मी संपूर्ण डिझाईनची तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो ह्या पद्धतीने तुम्ही ही डिझाईन बनवून बघा. नक्कीच साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. आणि त्याचबरोबर अशी छानशा डिझाईनमुळे साडी ब्लाऊज खूप सुंदर दिसणार आहे. तसे छानशा नवीन डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजची डिझाईन कशी वाटली, तर हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.